जायकवाडी धरणासाठी जमीन संपादित करूनही शेतकऱ्यांना मोबदला न दिल्याने न्यायालयाचा कडक दणका। बॉम्बे हायकोर्टच्या औरंगाबाद खंडपीठाने अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांना आणि गोदावरी पाटबंधारे विभागाला 4 आठवड्यात 6 कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत। मधुकर एकनाथ भागवत आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार 2008 मध्ये जमीन संपादन पूर्ण झाले। 31 डिसेंबर 2015 रोजी सुधारित निवाडा जाहीर झाला, तरीही वाढीव मोबदल्याचा 1 रुपयाही शेतकऱ्यांना मिळालेला नाही। यावर न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि हितेन एस वेणेगावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। सार्वजनिक हिताच्या नावाखाली जमीन ताब्यात घ्यायची आणि वर्षानुवर्षे मोबदला थकवायचा हा गंभीर प्रकार आहे। ताबा घेताना मोबदला न दिल्याने व्याजाचा बोजा वाढतो आणि शेवटी सरकारी तिजोरीवरच भार पडतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले। 1960-70च्या दशकात गोदावरी नदीपात्रातील 17 गावे आणि सुमारे 7900 हेक्टर जमीन जायकवाडी धरणासाठी संपादित करण्यात आली। भूसंपादन कायदा 1894 आणि 2013 नुसार बाजारभावावर आधारित नुकसान भरपाई आणि पुनर्वसनाची तरतूद आहे, तरी दशकानंतरही शेतकरी मोबदल्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।